विकासाच्या दृष्टीनं आणि भरीव कामं करीत असताना तळागाळातल्या माणसाचा प्रामुख्याने विचार केला गेला पाहिजे. म्हणजे तळातला वर येत नाही आणि तू त्याच्या मोखंडी बसल्याशिवाय राहणार. आणि तुम्ही एवढी कमावली का तुमच्या डाव्याला जर पेटवली तर श्राद्धापर्यंत दूर निघत आणि तुम्ही दुसऱ्याला घुसायचे असं कुठं तुला. आणि 18 ते 22 काही आखली नाही. हे झाले कार्यकर्ते. एकच अंडरपॅन्ट झाला कार्यकर्ता. बायको कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली ना निघाला गाव सुधराय गावाला. याची बायको कांदे लावायच्या टोळीचा मुकादम. लोक त्याला इथे मोकळी कवाय कांदे लावायची. घरचं काय सोडून बसायचं हाताने मार हाताने झटे का नाही. त्याच्यापेक्षा मस्तपैकी माळ घालावा गण लावा भजन बिजन करावं चांगलं जगावं संसार चांगला करावा. त्याच्यात कोणाची टाप आहे का तुम्हाला बोलायची. त्याच्यामुळे कोणाच्या मागं 15ची पेण्यासाठी बोंबलं तिंडायचं. निवडणुकीच्या काळात लोक बिस्लरी ना बिस्लरी आणि रस्सा तर खातीच नाही. खांडच खांदो 1.5 महिना लाल जुलाब वाजला त्याला. आता बसला थोबड वाचून ती आता धरतो जात गाला सर संपला शिजत. आता खिशात गालाच ठेवून येईन तो धर. आता काय कोण काय रात गई. अरे हे चालतं का महाराज. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय उपयोग त्याचा. आपले गुडघे गेले दिंडी निघाली पडला लिंबा खाली. वा 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 सांगा देवाला मिटलं आपलं. आता मिटेलच होत मिटायचं का. नाही 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 मला थोडं ब्रह्म एकी. तुम्ही याला हे भांडवल करायचं काही कारण नाही. ब्रह्म एक चला थोडं पुढं. ब्रह्म एक आणि त्या ब्रह्मावरून हा संसार तयार झाला. कसा झाला पटकन आहे का. स्त्री आणि पुरुष मुळातच भेद नाही. 9वा अध्याय अर्धनारी नटेश्वर आणि 8व्या अध्यायामधली 50 नंबरची ओवी. न मुडिता दोन्ही आकार घडले एक शरीर ते अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. काय ओवी आहे वाचा एकदा. घर हातावर नंबर लिहून घ्या घरी गेल्यावर नंबर पहा. 8व्या अध्यायामध्ये 50 नंबरची ओवी आहे. न मुडिता दोन्ही आकार घडले एक शरीर अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. देव वेगळा नाही फक्त स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी. काय भेद. स्त्री आणि पुरुष तयार झाला आणि त्याच्यापासून हा संसार तयार झाला. आता हा संसार डायरेक्ट उडी मारून सांगतो. हा नाही घरातला मरू द्या. हा संसार आहे. इथून वर 5 जण आहेत आणि इथून खाली 5 जण आहेत. 5 आणि 5 10 आणि मन 11 झाले 11. या 11 जणांना 11 शत्रू आहेत. बाहेरून 5 आतून 6. बाहेरच्या 5ची नावं शब्द रूप रस गंध स्पर्श. आतल्या 6 जणांची नावं काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार. 6 5 11 11 दुनी 22. 22 जणांमध्ये ह्या गड्याला जे आवडत ते याला आवडत नाही. याला जे आवडत याला जे आवडत ते याला आवडत नाही. या 5 जणांची आवड सांगतो एका मिनिटात ऐका. याला आवडतो गंध. याला आवडतो गंध. याला आवडतो शब्द. याला आवडतो स्पर्श आणि ह्या गड्याला आवडतो रूप. आता लय बारीक आहे का. त्या 5 जणांमधलं 82% काम हा एकटा गडी करतो. 82 आणि राहिलेल्या 18% हे. कारण याला गंध आवडतो पण आला तर. याला शब्द आवडतो पण कुणी येऊन भेटलं तर. याला स्पर्श आवडतो पण कुणाचा झाला तर. पण हा गडी कोणावर अवलंबून आहे. हा गडी एकटा 82% काम करतो. हा इतका खतरनाक गडी आहे. हे जर एका जागेवर उभं राहिलं हा एकटा 1.5 किलोमीटर जाऊन येतो. याला माहीत सुद्धा होऊ देत नाही कुठं गेला. आणि याचं असं वैशिष्ट्य आहे याला जर एखादी गोष्ट आवडली तो एवढ्याला कामाला लागतो. आणि ही सगळी हलकट याचं ऐका त्या. हा गडी लय डेंजर. हे निघालं फिरायला अख्खं हा वाता बरोबर. यानं पाहिली कलवरी
याला आवडलीच बुवा. याला लगेच मनाला सांगितलं काय करू, म्हणलं मेसेज करू. इतकी निर्लज्ज दुनिया आहे. लोक फक्त आणि विचार करा तुम्ही, लॉन जवळ जेव्हा तो नवरदेव मिरून आणला जातो, सगळी शहाणी माणसं तिथं उभं राहते का नाही वाळवाणीच्या टायमाला, तिथं बाया नाचत आणि कडक कपड्यावाली अडपट उभे राहते. कडक कपडेवाली वा बाया उभ्या, गडी उभी, बाया नाचत्या. लोकांनी पाहू द्या, पोरगी नाचती तिच्याही पाहती. मोबाईल टाकी ती पुरी हो दरिद्री काय माही गुड्डी ताल धरती म्हणजे गुड्डी जवळ खाता गड्ड्या घेऊन पडून त्याला जगायचं कळलं, मारायचं कळलं. फक्त महाराज काय झालं माहिती का, ह्या जगात खरेची मिली आहे. या जगाला फक्त काय चालत नाही खरं. आता आमच्यासारख्याचं खरंय, हे कालही खरंय, आजही खरंय, उद्याही खरंय. इंदुरीकर मरल ना महाराज, म्हणजे मरणार नाही पाच, पण तुम्हाला आपलीच आठवण येईल महाराज. आपल्या तोंडातले वाक्य खोटे नाही ठरणार, कधी ठरणार नाही. एक दिवस. आणि मग मला एक सांगा, मुलीचे लाड केले तर परिणाम शेवटी फळ अपमानाचे ना, यश कुठे. ज्या माणसाने आयुष्यभर कधी गल्लीत मान खाली घातली नाही, त्यांना वर मान काढून चालता येत नाही. एक वाक्य सांगा, शर्ट फाटला तर फाटू द्या, फाटलेल्या शर्टानं गल्लीनं हिंडल्यानं काय फरक पडत नाही. पोटामध्ये अन्न नसू द्या नसू द्या, पण गल्लीनं फिरल्यानं काही नाही. पण मुलं बाळा जर नालायक निघले ना, तुमच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या, तुम्ही समाजात वरमान काढून चालू शकत नाही. गरीबाला इज्जतीची किंमत, श्रीमंताचा आणि इज्जतीचा काय संबंध असतो. त्यांचं श्रीमंताचं झाकून जातं, वाबाटा गरीबासाठी. श्रीमंताची पोरगी पळून गेली तरी ते म्हणत्या बदलत्या काळानुसार. आणि एकंदरीत वातावरणाचा अभ्यास करता मुलीला घेतलेला निर्णय तसा योग्य आहे. बरं आहे ते पोरग, ते 10वीलाच ध्यानात आलं तर माझ्या. बरं आहे, घर चांगली, तशी पोरीची आई मागं लागून येईल. आता मी माझ्या मुलीला काही बोललो असतो, पण मी माझी जत्रातूनच सापडून आणले. चालायचं, काळ बदलला. बाबा कोणचा आहे, गरीबाचा. पण सध्या इज्जत कोण नाही समाजात, गरीब. गरीबाची इज्जत आहे, श्रीमंताचं जाते. श्रीमंताला आपणच म्हणतो या या बसा बोकांडी आमचा. चला थोडं पुढं. तुम्ही म्हणा पुढं म्हणजे नेताच का आम्हाला. मेन मुद्दा आपला असं चालू होता, तो संसार नाही. मग आता जगात ब्रह्म किती आहे, एक. माहिती आता झाडात जे चैतन्य तेच आपल्यात आहे, आपल्यात जे चैतन्य आहे तेच बैलात आहे, आणि बैलात जे चैतन्य आहे तेच गाढवात आहे. चैतन्यात बदल आहे का नाही. मग ब्रह्म जर जगात एक आहे, तर जाती माणसाने निर्माण केलं का देवाने, माणसाने. मग जातीचं जे पांघरून आहे ते कोणी वाढवलंय, माणसाने. देवाकडे जातीचा काय संबंध आहे. अभंग पाठ करा घरी गेल्यावर, काकड्यातल्या दुसऱ्या मालिकेतला पहिला अभंग पाठ करा. उचलीची काही एकदा अभंग घरी गेल्यावर निवांत वाचा. काय प्रश्न राहिला जातीचा देवाचा. संतांनी जात मुळातच शिल्लक ठेवली नाही, तुम्ही जातीचं भांडवल केलं. पिढी बिघडली, पिढी बिघडली, पिढी बिघडली, पिढी बिघडली, पिढी बिघडली, पिढी बिघडली. दीड तास भाषणं आणायचे, कॉलेजची पोरं बिघडली. दीड तास भाषणं आणायचे, गावातली पोरं बिघडली. पण 5 वर्ष झाले, 1ली ते 9वी परीक्षाच नाही. कोणत्या बापाने तक्रार केली का. मग तुम्ही आंधळे आहेत, कडवळे आहेत. तुम्हाला नववी पर्यंत पोरग नापास होत नाही, म्हणजे 99% वाल्याची जी स्थिती तीच 9% वाल्याची. याला वर्ष किती झाले, 5 वर्ष. 9वी पर्यंत पोरग नापास नाही, 10वीचे 20 मार्क शाळेत आहे, म्हणजे ते 11वीत डोळे झाकून गेलं. 11वीला पुढाऱ्याची शाळा असल्यामुळं मतदारसंघ बदबार करता येत नाही, म्हणून पोर नापास करता येत नाही.
मग आता ते डायरेक्ट कितीला गेलं? मग आता 12वी पर्यंत पोरं तुमचे फुकाट गेले, त्यांचे बापांना डोळे आहेत का? पाचवीला जर शाळेत गेला तर 10वी पर्यंत नाही आला तरी पास होतो. एक दिवस यायचं त्याला. त्यामुळं ब्रिलियंट पोरांची कुचंबना झाली का राहिली? जी पोरं खास अभ्यास करणारे, जी मेरिट पोरं आहेत, जी हाय ब्रिलियंट आहे, त्यांची किंमत राहिली का? 35% 10वीतच गेला आणि 92 10वीत गेला, मग त्यानं अभ्यास करायला गेला. तुमचे डोळे उघडे का? तुम्हाला फक्त आमचं दिसत ते हाय बाबा लोक लय पैसे घ्या तेव्हा. बाजार बांधला बायाने, देवाचा बाजार. आणि इथं बंगल्यावाल्याला ग्रामपंचायतीत संडास मंजूर झालं, काय केलं तुम्ही? बंगल्यावाल्याला ग्रामपंचायतीचं संडास, जे खरं गरीब त्याच्या खिडक्याची इकल्या, तो उघडा बसायची पाडी आणि तो म्हणला फक्त झाकाली, खिडकीच नाही. 3.5 लाख घालून ग्रामपंचायत सदस्य झालं, सहीची येईल. तुला कोण डोकं लावा सांगितलं होतं? तिकडं इकडं म्हशी बाजारल्या असते तर पैसे नसते झाले का? गेला तर फाडायला तिथं. आणि मागून तो 3 मतानं पडला आणि तो काय म्हणला, आमचं गावच नालाय की. महाराज कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांना सांगावं फक्त मला का मी कोणालाच 2 रुपयाची पाजली नाही, निवडून आलो, टोटल खर्च भरून दिला. घडण नाही. आणि मग ही लोक म्हातारपणी वाईट का मरतात? तर यांनी पोरं बिघडवल्याचा तळतळाट त्यांच्या आईबापांचा यांच्या बोकांनी बसतो. आणि ही म्हातारपणी अशी ना त्या अशी येते आरतीला घालून मी इकडून घेतो खातो कोण इकडून. मग यांच्या 10व्या सुद्धा 90 वातावं लागत, भात वातावं कावळी डिरिंग करते. कावळी येते नाही, गावरान गाई तर राहिली नाही, जर्शीला भात कळत नाही कोणता आहे. कशाला पाप करायचे, चांगलं सोडायचं. आणि तुम्ही माना नाही तर नका मानू, मारा, पण पाप तुमचे कधीतरी एकदा हिशोब काढल्याशिवाय. आम्हाला रात्रंदिवस आळडून कसे तरी आम्ही पोर नीट करायची महाराज. 5 वर्ष जाते एक एक कार्ट डोसून सुधरायला. यांची 1.5 महिना गंमत लागली का त्यांनी आमची पोळू लगेच वापरायला लागली. ज्याला सायकलीची अक्कल नाही त्याला इनवात फिरवा 1.5 महिना. ते काय आपलं ते भांगारच. हे काय मी आलं मग तसंच बायका मिळालं ना त्याच्या पायी. हो, आता लग्न नाही झालेली पोरं तुम्ही आता नवर देऊ नाही म्हणा. तो नादच सोडून द्यायचा तुम्ही आता असेच बजाव. 17ला ना 18ला तुम्ही कोठरी प्यायला लागले. बापाची इस्टेट सोडून तुम्हाला 100 कमवायची अक्कल नाही. काय बायको देईल तुम्हाला माणूस? तहसीलदार मुलगी, प्रांत मुलगी, कलेक्टर मुलगी, SP मुलगी, PSI मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी, राष्ट्रपती सुद्धा कोण होती? महिला. आता मुलगी जर तहसीलदार आहे, तिला 1.5 लाख फेम येते, 90% मार्क आहे तिला, मग तिला 95% नवर देऊ नको. तिथं कोणाला 95 आहे? वटवर कर एका मिनिटात बायको देतो मी. तो मग आता तुझी 48ची अगरबत्ती कुठं लाय करून आला? महाराष्ट्राचा पता नाही. 17 बायका नाही मिळणार तुम्हाला. तुम्ही आता असेच मोबाईलला स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा. तुम्हाला आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची पूजा करणे. त्या मामाला मुलगी आहे नाही? मी आला नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. हे त्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? आणि तुम्ही भावकीचं नाही कन्या. त्या मामाला आहे का रे? किती आहे? 3. आणि तुम्ही भावकीचं नाही, दोघांचं नाही.
अति कल्याण. त्या मामाला आहे का मुलगी? किती आहेत? 4. तुझ्या नाही आम्हाला मुलगी नाही. तू झाला आमच्या टोळीचा मेंबर. आता आमच्याकडे बरेच लोक संन्याशीला का म्हणून लागले मला. विनोदाचा भाग सोडा, थोडं मागे जाऊ. तुम्ही म्हणा माग म्हणजे पुढे जातात का? आपल्याला डोळे असून आपण आंधळे, आणि तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. म्हणून आज कैलासवासी बबन रामदास भोकनळ आणि आशाबाई बबन भोकनळ, आशाबाई बबन भोकनळ, बबन बारामभाऊ भोकनळ यांचे 6वे पुण्यस्मरण. कुमार दत्तूभाऊ भोकनळ, एक आंतरराष्ट्रीयचे खेळाडू कुमार गोकुळ बबन भोकनळ, युवराज बबन भोकनळ यांचे आईवडील, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक. हे सगळे भोकनळ परिवाराला उदंड आयुष्य, पाठीमागे राहिलेल्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो. मला खुणवायचं का नाही, मला उभं राहिलं भान राहत नाही. या सगळ्या परिवाराला आता त्याच्यामधले एक रत्न ते त्यांनी चांगलंच दिलंय. त्या परमेश्वर उदंड आयुष्य देव. मी तुम्हाला बोललंच पाहिजे, फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा. आज या ठिकाणी ऑलिम्पिक रिओ स्पर्धेमध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करणारे आणि तळेगाव रोईचं नाव अख्ख्या विश्वामध्ये गाजवणारे रिओ ऑलिम्पिकपटू मेजर दत्तूभाऊ भोकनळ यांचे पिताश्री व माताश्री यांच्या प्रथम पुण्यस्मरणासाठी प्रथमतः या धन्य माता पिता दयाजी या दोघांच्याही प्रथम पुण्यस्मरणासाठी पिता असं म्हणेल खरी श्रद्धांजली असेल ती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार एक समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनानेच खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आपण त्यांना अर्पण करूया. म्हणून महाराजांच्या या कीर्तनानं एक नवीन पिढीला चांगलं योगदान लाभो ही ज्या ठिकाणी परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि भोकनळ परिवाराने सन्माननीय दत्तूभाऊने अख्ख्या भारतामध्ये आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं. आईबापाची सेवा करून अतिशय मोठ्या कष्टानं जिद्दीनं ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्यांनाही पांडुरंगाच्या कृपेने माऊलीच्या कृपेने जगदवंदनी तुकोबारायांच्या कृपेने उदंड आयुष्य लाभो आणि पुढची ऑलिम्पिक स्पर्धा ही जिंकून आणा ही सर्वांच्या वतीने त्याला एक शुभेच्छा देतो. थांबतो. सर्व या कार्यक्रमासाठी आलेले पंचक्रोशीतील महाराज मंडळी, भजनी मंडळ, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ यांचाही सप्रेम यांना जय हरी देतो. सर्वांना विनंती करतो की सर्वांनी जेवण केल्याशिवाय पुढे जाऊ नये. जय हरी. प्लास्टिकचे काय हाते हाते म्हणून तुकाराम महाराजांनी याला एक झटका दिला. याला गुंतवायचं पुढं सदा माझे डोळे जडो रुखमाईचा माझे चित्त तुझे पायी
घुळघुळा वाजती टाळ घुळघुळा वाजती टाळ घुळघुळा वाजती टाळ घुळघुळा वाजती टाळ जन जनानाद टाळ जन जनानाद टाळ उदो झाली पारी मेळ उदो झाली पारी मेळ उदो झाली पारी मेळ उदो झाली पारी मेळ उठावा देवना हे 5 जण आहे. हा संसार आहे, हा सांगतोय हा हे नाही. हे शिळेला बकरू रोज पेते, त्याचं काही इजम नाही. हा संसार आहे. इथून वर 5, इथून खाली 5, 5 आणि 5 10, मन 11 आणि त्या जणांना 11 शत्रू. त्याच्यातला 82% हा गडी, बाकीचे राहिलेले 18%. याला गुतवा देवाच्या नामात, याला गुतवा कीर्तनात आणि याला गुतवा कीर्तनात आणि याला एकदा गुतवलं का एवढे 10 जण ताब्यात आले का 10 जण ताब्यात आले का संसार सफल झाला. आता हे झाली बाहेरची. आतली गडी लई नंगाट. आता तर 6च आहेत. बाहेरचे 5 शब्द जपून वापरावा. शक्यतो शब्द काही काही भयानक असतात. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. तू ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊं. लड़का है गरीब का. एकच अंडरपॅन्ट आहे काही. त्याला त्याग, त्याला वैराग्य असं चालत नाही. ते असं कोणी उठायचं नाही चालत. ते तुम्हाला एक वाक्य पटन का? चिरंजीवामध्ये प्रत्येक गावात एक चिरंजीव आहे. कोण? मारुतराया. बरोबर आहे ना? शूर मारुतराया, धीर मारुतराया, राम भक्त. मग मारुतरायाला सुद्धा पोरगा होता. ही अक्कलच बंद व्हायची. मारुतीला पोर झालं तसं. मारुतरायाची अशी गंमत झाली. लंका पेटवली, शिफ्टी गार करत ते समुद्रात गेलं. त्याच्या अंगाला आलता घाम. मगरीनं तो घाम घेतला. मगरीला गेले दिवस. तिला झाला मुलगा. त्याचं नाव मकर ध्वज. घामापासून झाला. मग एकानं मला कीर्तनात विचारलं, घामा काही सांगा का? घामापासून कुठं पोरं होत्या का? कोण दाखवतो ना? आपल्याकडे बासी बोगस गेली नाही चालत. एवढ्या 2 तासात तुम्ही प्रत्येक शब्दाला ओवी प्रमाण फिटिंग ते असं बोगस गेली नाही चालत. तुम्हाला कोणाला घामापासून पोरगा पाहिजे? होऊन दाखवतो इथं. फक्त याला 15 दिवस धुवायचं नाही. खाजीतच राहतो नुसता. मग पोरं कुठं तयार झाली? अरे वा झालं का ना तयार? मग वाचा बाप कोण? ऊचा बाप कोण? घाम. अंडरपॅन्ट फक्त 15 दिवस पिळू नको. तुला म्युझिक लावायची गरज नाही. आपापच उडी आणशील. घामापासून काही लोक लावते डोकं. आमच्या शीतलही डोकं लावते. माळीत म्हणे 108च का? घालू नको, पण भुकू नको. कीर्तनकार कंबारच का बांधतो? मग त्याला मुंडकं बांधायचं का? काही शंका. एकानं मला विचारलं, एवढ्या संतांनी चमत्कार केले, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं का चालू नाही? त्याला मी सांगितलं, तुला बाकीच्या बोची काय करायचे? तुला मी एकटा भिंत चालवून दाखवतो. इथं आत्ता स्टेज सगट. तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालते का बाबा? मग पण पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का? काय शंका आहे? माझही जर पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे आहे?
उलटी आमची पंढरपूरची रुक्मिणी अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाचं मांडी दाबी ती मधून मुंडक पुढं काढी. अंदाज येत नाही कोण गाडीचं हँडल फिरत आहे. आणि मग पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. सरकला पांडुरंग गेली गुडघ्याची वाटी. त्याला काय झालं कुत्रं आडवं गेलं. कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही. अरे बाबा इथून वर इंद्रिय पाच आणि इथून खाली पाच आहे. हाच खरा संसार आहे. जर तुम्ही देव आपला केला नाही तर नाही तरी संसार Satiya